श्रीराम समर्थ श्रीराम द्वितीय संबंध झाला, दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे श्रीराम. झाला अत्यंत कृपण, पोटे न खाये अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एकसरा श्रीराम. कदा कल्पांती न शिवेची, सांचिलेची पुन्हा साची, अंतरी असेल कैची सद्वासना श्रीराम. स्वये धर्म न करी, धर्म कर्त्यास ही वारी, सर्व काळ निंदा करी साधू जनाची श्रीराम. नेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतीताभ्यागत, मुंगी मुखीचे जे सीत तेही वेचून साची श्रीराम. स्वये पुण्य करवेना, केले तरी देखवेना, उपहास्य करी मना नये म्हणोनी श्रीराम. देवा भक्तास उच्छेदी, अंगबळे सकळास खेदी, निष्ठुर शब्दे अंतरी भेदी प्राणी मात्रांचे श्रीराम. नीती सांडून मागे, अनीतीने वर्तो लागे, गर्व धरून फुगे सर्व काळ श्रीराम. पूर्वजांस शिंतरिले, पक्ष श्राद्धही नाही केले, कुलदैवत ठकिले कोणे परी श्रीराम. अक्षता भरिली भाणा, दूजा ब्राह्मण मेहुणा, आला होता पाहुणा स्त्रिये समूळ श्रीराम. कदा नावळे हरिकथा, देव न लगे सर्वथा, स्नान संध्या म्हणे व्रथा, कासया करावी श्रीराम. अभिलाषे साची वित्त, स्वये करी विश्वासघात, मदे मातला उन्मत्त तारुण्यपणे श्रीराम. तारुण्याङ्गी भरले, धारिष्ट नवचे धरिले, करुणेतेची केले महापाप श्रीराम. स्त्री केली परी धाकुटी, धीर न धरवेची पोटी, विषय लोभे सेवटी ओळखी सांडिली श्रीराम. माये बहीण न विचारी, झाला पापी परद्वारी, दंड पावला राजद्वारी तरी पालटेना श्रीराम. परस्त्री देखो न दृष्टी, अभिलाष उठे पोटी, अकर्तव्य हिंपुटी पुन्हा होये श्रीराम. ऐसे पाप उदंड केले, शुभाशुभ नाही उरले, तेने दोषे दुःख भरले अकस्मातांगी श्रीराम. व्याधी भरली सर्वांगी, प्राणी झाला क्षय रोगी, केले दोषापुले भोगी शीघ्र काळे श्रीराम. दुःखे सर्वांग फुटले, नासिका वघेची बैसले, लक्षण जाऊन झाले कुलक्षण श्रीराम. देहास क्षीणता आली, नाना व्यथा उद्भवली, तारुण्य शक्ती राहिली खंगला प्राणी श्रीराम. सर्वांगी लागल्या कळा, देहासाली अवकळा, प्राणी कापे चळचळा शक्ती नाही श्रीराम. हस्तपादादिक धडले, सर्वांगी किडे पडिले, देखो न थुंको लागले लहान थोर श्रीराम.
झाली विष्ठेची सारणी, भोवती उठली वरढाणी. अत्यंत खंगला प्राणी, जीवन वचे श्रीराम. आता मरण देगा देवा, बहुत कष्ट झाले जीवा. झाला नाही नेनो ठेवा, पातकाचा श्रीराम. दुःखे घळघळा रडे, जो जो पाहे अंगाकडे. तो दैन्यवाणे बापुडे, तळमळी जीवी श्रीराम. ऐसे कष्ट झाले बहुत, सकळ झाले वाताहात. दरवडा घालून वित्त, चोरटी नेले श्रीराम. झाले आरत्र ना परत्र, प्रारब्ध ठाकले विचित्र. आपला पण मळमूत्र, सेविला दुःखे श्रीराम. पाप सामग्री सरली, दिवसेंदिवस व्यथा हरली. वैद्य औषधे दिधली, उपचार झाला श्रीराम. मरत मरत वाचला, यास पुन्हा जन्म झाला. लोक म्हणती पडिला, माणसांमध्ये श्रीराम. एरे स्त्रिया निली, बरवी घरवात मांडिली. अति स्वार्थ बुद्धी धरिली, पुन्हा मागुती श्रीराम. काही वैभव मिळविले, पुन्हा सर्वही संचिले. परंतु ग्रह बुडाले, संतान नाही श्रीराम. पुत्र संतान नसता दुःखी, वांज नाव पडिले लौकिकी. तेन फिटे म्हणून लेकी, तरी हो आता श्रीराम. म्हणून नाना सायास, बहुत देवास केले नवास. तीर्थे व्रते उपवास, धरणे पारणे मांडिले श्रीराम. विषय सुख ते राहिले, वांजपणे दुःखी केले. तव ते कुलदैवत पावले, झाली वृद्धी श्रीराम. त्या लेकुरावरी अति प्रीती, दोघेही क्षण एकन विसंभती. काही झाल्या करंदाती, दीर्घ स्वरे श्रीराम. ऐसी ते दुःखीस्ते, पूजित होती नाना दैवते. तव तेही मेले अवचिते, पूर्व पापे करुणी श्रीराम. तेने बहुत दुःख झाले, घरी आरंधे पडिले. म्हणती आम्हास का ठेविले, देवे वांज करुणी श्रीराम. आम्हास द्रव्य काय करावे, ते जावे परी अपत्य भावे. अपत्या लागी त्यजावे लागेल सर्व श्रीराम. वांजपण सांदिसे गेले, तो मरत वांज नाव पडिले. तेन फिटे काही केले, तेने दुखे अक्रंदती श्रीराम. आमुची वेलिका खुंटिली, आहा देवा वृत्ती बुडाली. कुलस्वामी नका क्षोभली, विजला कुलदीप श्रीराम. आता लेकुराचे मुख देखेन, तरी आनंदे राडी चालेन. आणि गळही टोचीन, कुलस्वामिनी पाची श्रीराम. आई भूता करीन तुझा, नाव ठेवीन केर पुंजा. वेसणी घालीन माझा, मनोरथ पुरावी श्रीराम. बहुत देवास नवस केले,
बहुत गोसावी धुंडिले गटगटा गिडिले सगळे विंचू श्रीराम केले संबंधाचे सायास रहाणे घातले बहुवच केळे नारिकेळे ब्राह्मणास आम्रदाने दिधली श्रीराम केली नाना कवटाले पुत्र लोभे केली ढाले तरी अदृष्ट फिरले पुत्र नाही श्रीराम वृक्षाखाले जाऊन नहाती फळती झाडे करपती ऐसे नाना दोष करीती पुत्र लोभा कारणे श्रीराम सोडून सकळ वैभव त्यांचा वाराया वेधला जीव तव तो पावला खंडेराव आणि कुलस्वामिनी श्रीराम आता मनोरथ पुरती स्त्री पुरुषे आनंदती सावध होण श्रोती पुढे अवधान द्यावे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षाणां समास तिसरा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली बापुडी भिकेची लागली काही खाया मिळेना श्रीराम लेकुरे खेळती धाकुटी एके रांगती एके पोटी ऐसी घरभरी झाली दाटी कन्यानी पुत्रांची श्रीराम दिवसेंदिवस खर्च वाढला यावा होता तो खुंटून गेला कन्या उपवनी झाल्या त्याला उजवावया द्रव्य नाही श्रीराम माये बापे होती संपन्न त्यांचे उदंड होते धन तेने करिता प्रतिष्ठा मान जनी झाला होता श्रीराम भरमा हे लोकाचारी पहिली नांदणूक नाही घरी दिवसेंदिवसाभ्यांतरी दारिद्र्याले श्रीराम ऐसी घरवात वाढली खाती तोंडे मिळाली तेने प्राणियास लागली काळजी उद्वेगाची श्रीराम कन्या उपवरी झाल्या पुत्रास नोवऱ्या आल्या आता उजवण्या केल्या पाहिजेत की श्रीराम जरी मुले तैसीच राहिली तरी पुन्हा लोकलाज झाली म्हणती कासया व्याली जन्मदारिद्र्ये श्रीराम ऐसे लोकलाज होईल वडिलांचे नाव जाईल आता ऋण कोण देईल लग्नापुरते श्रीराम मागे ऋण ज्याचे घेतले त्याचे परतोण नाही दिले ऐसे आवाहाळ कोसळले उद्वेगाचे श्रीराम आपण खातो अन्नाची अन्न खाते आपणाची सर्व काळ मानाची चिंता तूर श्रीराम पती अवघीच मोडली वस्तभाव घाण पडिली आहा देवा वेळ आली आता दिवाळ्याची श्रीराम काही केला ताडा मोडा विकिला घरीचा पाडा रेडा काही पैका रोकडा काळांतरे काढिला श्रीराम ऐसे ऋण घेतले लौकिकी दंभ केले सकळ म्हणती नाव राखिले वडिलांचे श्रीराम ऐसे ऋण उदंड झाले रिनाईती वेढून घेतले मग प्रयाणारंभिले विदेशाप्रती श्रीराम दोन्ही वर्षे बुडी मारिली
नीच सेवांगीकारिली शरीरे आपदा भोगिली अतिशयसी श्रीराम काही मिळविले विदेशी जीव लागला मनुष्या पाची मग पुसोनिया स्वामीसी मुरडता झाला श्रीराम तव ते अत्यंत पिडावली वाट पाहात बैसली म्हणती दिवस गती का लागली काय करणे देवा श्रीराम आता मी काय खावे किती उपवासी मरावे ऐसियाचे संगती सदेवे कापा घातले आम्हाची श्रीराम ऐसे आपुले सुख पाहाती परी त्यांचे दुःख नेनती आणि शक्ती गेली अंती कोणीच कामा न येती श्रीराम असो ऐसी वाट पाहता दृष्टी देखिला वचिता मुले धावती ताता भागलास म्हणोनी श्रीराम स्त्री देखून आनंदली म्हणे आमुची दैन्य फिटली तव रे दिधली गाठोडी हाती श्रीराम सकळांचा आनंद झाला म्हणती आमुचा वडील आला तेने तरी आम्हाला अंग्या टोप्या निल्या श्रीराम ऐसा आनंदचारी दिवस सवेच मांडिली कुसमुस म्हणती हे गेली आम्हाच पुन्हा आपदा लागली श्रीराम म्हणून आणले ते असावे येणे मागुते विदेशास जावे आम्ही हे खाऊन तो यावे द्रव्य मिळवून श्रीराम ऐसी वासना सकळांची अवघी सोयरी सुखाची स्त्री अत्यंत प्रीतीची तेही सुखाच लागली श्रीराम विदेशी बहुदगदगला विश्रांती घ्यावयाला श्वासही नाही टाकिला तो जाणे ओढवले श्रीराम पुढे अपेक्षा जोशियांची केली विवंचना मुहूर्ताची वृत्ती गुंतली तयाची दाता प्रशस्त नवटे श्रीराम माया मात्रा सिद्ध केली काही सामग्री बांधली लेकुरे दृष्टीस पाहिली मार्गस्थ झाला श्रीराम स्त्री सावलोकिले वियोगे दुःख बहुत वाटले प्रारब्ध सूत्र तुकले ऋणानुबंधाचे श्रीराम कंठ सद्गतीत झाला न सावरेच गही वरला लेकुराणी पित्याला तडा तोडी झाली श्रीराम जरी ऋणानुबंध असेल तरी मागुती भेटी होईल नाही तरी संगती पुरेल येची भेटीने तुमाची श्रीराम ऐसे बोलोन स्वार होये मागुता फिर फिरो पाहे वियोग दुःख न साहे परंतु काही न चले श्रीराम आपुला गाव राहिला मागे चित्त भ्रमले संसार उद्वेगे दुखवला प्रपंच संगे अभिमानास्तव श्रीराम ते समयी माता आठवली म्हणे धन्य धन्य ते मामुली मज कारणे बहुत कष्टाली परी मी नेनेची मूर्ख श्रीराम आजी जरी ते आसती तरी मदला कदा न विसंभती
वियोग होता करंदती ते पोटागी वेगळीच श्रीराम. पुत्र वैभवहीन भिकारी माता तैसाची अंगीकारी. दगदगला दिखोनी अंतरी त्याच्या दुःखे दुःखवे श्रीराम. प्रपंच विचारे पाहता हे सकळ जोडे न जोडे माता. हे शरीर जये करिता निर्माण झाले श्रीराम. लावतरी ते माया काय कराविया सहस्त्र जाया. परी भुलून गेलो माया मकर ध्वजाचे नी श्रीराम. या एका कामा कारणे जीवलगांची द्वंद्व घेणे. सखी तीच पिसुणे ऐची वाटती श्रीराम. म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन जे माये बापाचे भजन. करीती न करीती मन निष्ठुर जीवलगांची श्रीराम. संगती स्त्री बाळकाची आहे साठी जन्माची. परी माये बापे कैची मिळतील पुढे श्रीराम. ऐसे पूर्वी होते ऐकिले परी ते समयही नाही कळले. मन हे बुडून गेले रती सुखाचा डोही श्रीराम. हे सखी वाटती परी पिसुणे मिळाली वैभवा कारणे. रीते जाता लाजी रवाणे अत्यंत वाटे श्रीराम. आता भलतैसे अस्करावे परी द्रव्य मिळवून न्यावे. रीते जाता स्वभावे दुःख आहे श्रीराम. ऐसी विवर्धना करी दुःख वाटले अंतरी. चिंतेची या महापुरी बुडून गेला श्रीराम. ऐसा हा देह आपुला असताच पराधीन केला. ईश्वरी कानकोंडा झाला कुटुंब काबाडी श्रीराम. या एका कामासाठी जन्म गेला टाटी. वय वेचल्या शेवटी कलेची जावे श्रीराम. ऐसा मनी प्रस्तावला क्षण एक उदास झाला. सवेची प्राणी झळंबला माया जाळे श्रीराम. कन्या पुत्रे आठवली मनीहून क्षिती वाटली. म्हणेले कुरे अंतरली माझी मज श्रीराम. मागील दुःख आठवले जे जे होते प्राप्त झाले. मग रुदनारंभिले दीर्घ स्वरे श्रीराम. अरण्य रुदन करिता कोणी नाही बुझाविता. मग होय विचारिता पुले मनी श्रीराम. आता कासया रडावे प्राप्त होते ते भोगावे. ऐसे बोलून या जीवे धारिष्ट केले श्रीराम. ऐसा दुखे दगदगला मग विदेशा प्रति गेला. पुढे प्रसंग वर्तला तो सावध ऐका श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षाणाम समास चौथा. श्रीराम समर्थ श्रीराम.